नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। ट्रॅफिक हवालदाराने पकडलेली मोटरसायकल सोडण्यासाठी केली 1 लाखाची मागणी, 50,000वरती सोडण्यास तयार। अँटी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात ट्रॅफिक हवालदार जेरबंद। याबाबत अधिक माहिती अशी की पंढरपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत 3 महिन्यापूर्वी एक मोटरसायकल ट्रॅफिक हवालदाराने पकडली होती। ती मोटरसायकल सोडण्यासाठी ट्रॅफिक हवालदार वैजनाथ संदीपान कुंभार यांनी 1 लाखाची मागणी केली होती। ती मोटरसायकल 50,000वरती सोडण्याचे मोटरसायकल मालक व कुंभार साहेब यांच्यात ठरलं होतं। आज सकाळी 10च्या सुमारास अँटी करप्शन ब्युरो यांनी 50,000 रुपये स्वीकारताना वैजनाथ कुंभार यांना पंढरपूर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात रांगेत पकडलं आहे। मार्गदर्शन अधिकारी अमोल तांबे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे डॉक्टर शीतल जानवे खराडे, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पर्यवेक्षण अधिकारी श्री गणेश कुंभार, पोलीस उपाधीक्षक एसीपी सोलापूर पुणे सापळा पथक सदरची कारवाई उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक एसीपी सोलापूर, पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल समीर मुल्ला, पोलीस नाईक स्वामीराव जाधव, श्याम सुरवसे सर्व नेमलेली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। अँटी करप्शन ब्युरो विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचार संबंधित काही माहिती असल्यास, अगर कोणी अधिकारी व लोकसेवकांबद्दल काही तक्रार असल्यास, लाच मागत असल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन उमाकांत महाडिक साहेब यांनी केलं आहे।